नमस्कार. श्री देव बोडगेश्वराचा जत्रोत्सव आता सुरू आहे. काय सांगाल जत्रोत्सवाबद्दल? काय सांगाल, म्हणजे विशेषतः काय सांगाल? काल 11 जानेवारी 2025 साली आमचा वर्धापन दिन होता. 11 जानेवारीला तो पूर्ण झाला. त्याच्यानंतर आज 12 जानेवारी आज जत्रा होती. आता जवळजवळ रात्री 12-12:30 वाजत आले, तेव्हा हा प्रोग्राम पण आज रात्रीचा संपला. त्याच्यानंतर आमचा उद्या 13 जानेवारी आहे. त्याचे 13 जानेवारी 12 जानेवारीला जत्रा होती, तो पण प्रोग्राम संपला. आज आमची कमिटीची 13 जानेवारीला कमिटीची सत्यनारायणची पूजा होती, ती पण कंप्लीट झाली. आता सध्या जवळजवळ 12:30 वाजली रात्रीची. आता उद्याची दिवस आहे म्हणजे 14 जानेवारी, ती पिकअपवारांची पूजा आहे. नंतर पिकअपवर सकाळी पूजा होणार, नंतर दुपारी आरती झाल्यानंतर महाप्रसाद होणार, नंतर ते धार्मिक प्रोग्राम होणार, भावगीत भक्तिगीत असं प्रोग्राम होईल. नंतर आमचं संपलं. त्याच्यानंतर 15 तारखेला आमचे मासळीकरांची पूजा आहे. ते तशीच सकाळी उठून पूजा झाल्यानंतर तीर्थप्रसाद महाप्रसाद होणार, त्यानंतर धार्मिक प्रोग्राम होणार. तेव्हा नंतर ते प्रोग्राम त्या दिवशी मासेकरांची पूजा संपली. नंतर तो 15 तारखेला याची आहे रिक्षाकरांची पूजा आहे. तर रिक्षाकरांची पूजा तसंच सकाळी प्रोग्राम आणि सत्यनारायण महाप्रसाद आणि असं होणार. मग हे 16 तारखेला म्युन्सिपाल्टीची पूजा असते. म्युन्सिपाल्टी पूजा आहे. 18 तारखेला व्हेजिटेबल वेंडर्स, भाजी मार्केट जी असोसिएट आहे त्यांची पूजा असते. तर त्याच्यानंतर एक रविवार आला, देवाचा दिवस आहे म्हणून आम्ही एक कमिटी मॅनेजिंग कमिटीने डिसिजन घेतलं की रविवारी आपण सत्यनारायणचे कोणतरी एक मेंबर बसणार आणि सत्यनारायणाची पूजा करणार आणि तसंच महाप्रसाद आणि नंतर धार्मिक प्रोग्राम होणार. म्हणजे आमची जत्रा 11 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत हे प्रोग्राम संपणार. नंतर ही फेरी 11 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत फेरी चालू राहणार. कारण शॉर्ट दिवसात म्हणजे कमी दिवसात तुला लोकाला दर्शन घ्यायला थोडा म्हणजे गर्दी जास्त होणार आणि लोकांचे दुकान वगैरे आहे ह्याच्यामध्ये फेरीमध्ये, आणि त्यांचा पण धंदा व्हायला पाहिजे म्हणून ते पण आम्हाला नंतर येऊन रिक्वेस्ट करतात. कुठून लोक ते येतात आणि एवढी जवळजवळ 1100 ते 1200 दुकानं आहेत त्यांच्यामुळे त्यांना पण काही मिळू दे म्हणून आमची कमिटी मॅनेजमेंट डिसिजन घेतले की हे 11 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत असू दे म्हणून आमचा हे धार्मिक प्रोग्राम म्हणजे ह्याची, कारण ती घाटेश्वर देवस्थानाची पण तिकडे जत्रा आहे. त्याला पण आपण देवस्थान मागच्याच एक राखणदार आहे, त्याला पण त्यांची पण एक आम्हाला रिक्वेस्ट आली होती की तुम्ही प्रोग्राम दोन्ही एका नंतर ठेवू नको. कारण दोन्ही प्रोग्राम ठेवल्यानंतर लोकांचे म्हणजे त्यांच्या जात्रेकडे वरती घाटेश्वर जात्रेकडे जाताना थोडी लोकांची संख्या कमी होतात म्हणून त्यांच्याने एक रिक्वेस्ट केलं की तुम्ही फक्त 19 तारखेपर्यंत ठेवा किंवा 20 तारखेला ती जत्रा आहे. मग तिकडे लोक पण कमी होतात, महाप्रसादला पण कमी होतात किंवा जात्रेला लोक तिकडे कमी. मागच्या 2 जत्रा झाली कारण थोडा तिकडे हे होते. कारण ती एक तिकडे जायला एक अशी अंजिना जाताना ते देवस्थान आहे म्हणजे घाटेश्वर, म्हणून तिकडे काय तेवढं लोक जात नाही म्हणून त्यांच्याकडून रिक्वेस्ट आल्यानंतर आपण ते तसं केलं. पण फेरी ही फेरी ही असणार 11 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत फेरी असणार. म्हणून लोकांकडे सगळीकडे भाविकाकडे मागतो की प्रत्येक कधी समज असं म्हणजे गोव्यातून काणकोणपर्यंत ते वाळपईपर्यंत आणि पेंड्यापर्यंत ते वास्कोपर्यंत असे प्रत्येक गावातले लोक ते येतात. लोकांची बोडगेश्वरला ची श्रद्धा भरपूर वाढलेली आहे आणि प्रत्येक देवाकडे जे मागतो म्हणजे ते लोक बोडगेश्वर देव त्यांना देतो. मग प्रत्येकाची एक वेगळी अनुभव आहे. जत्रोत्सवामध्ये सर्व धर्म समभाव दिसतो, त्याबाबत थोडक्यात सांगा. सर्व धर्म आहे तर देवाला हे प्रत्येक वेगवेगळे धर्म देवाला येतात. म्हणजे ख्रिश्चन वगैरे पण देवाला येतात, मुस्लिम पण येतात, प्रत्येक बाकीचे समाज पण येतो. हा एक म्हणजे राखणदार आहे, याला कोण
भेदभाव करत नाही, आम्ही करत नाही, लोक करत नाही. आणि प्रत्येक माणूस, मुस्लिम पण येतात तिकडे, ख्रिश्चन पण येतात, कितीच असतं त्यांना, तसं काय नाही. ओके. हां, देवाची जी महती आहे ती म्हणजे महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटकातून पण इथे भाविक येतात. हां, इथे तू सांगितलं ना, गोव्यात म्हापशाचीच अशी नाही, ही रेखंडार म्हापशाचं आहे. त्यानंतर म्हापशा, बारदेस, गोवा, नॉर्थ गोवा, नॉर्थ गोवाचे जास्त लोक येतात. आणि परत ते महाराष्ट्राचे लोक आणि कर्नाटकचे लोक असे प्रत्येक वेगवेगळ्या आजूबाजूला, म्हणजे गोव्याची जी बॉर्डर्स आहे ते आजूबाजूला ते सगळे लोक बोडगेश्वरचे दर्शन घ्यायला येत असतात आणि येतात पण, असं आहे. ओके, थँक्यू. तुम्ही आम्हाला चांगली माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे आभार. आता आपल्याबरोबर पंडित सर आहेत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर. मी सेक्रेटरी ॲडव्होकेट वामन पंडित. आमच्या अध्यक्षांनी तुम्हाला सगळी माहिती दिली. मी कोकणीतच बोलतो, मला जास्त मराठी येतच नाही. समजा आता तुमका सगळे सारांश सांगलं जात्रेचो, त्या सारांशा वतना हांव तुमकां एकूच सांगता की देव बोडगेश्वर आसा हो एक आमचो राखणदार आसा. आनी तो राखणदार असल्या कारणान की भावीक आसा पळय, गोंयचेच सांगले, कर्नाटक, महाराष्ट्र, प्रत्येकाची भावना आसा की आपूण जेन्ना बोडगेश्वर देवस्थाना कडेन गेलो आनी आपल्या मनाची इच्छा देवाक सांगली, ती इच्छा तेंची पूर्ण जाता. त्या खातीर लोक सगळे आपुलकेन देवाक परत कितें तरी आपल्या ज्या पर्यंत तांकां इच्छा जाता त्या पर्यंत ते देवाक कितें तरी अर्पण करतात. ही एक प्रत्येकाच्या मनात भावना आसा. आनी त्या कारणान 2 दीस आसता पळय, आयतार, संडे आनी बुधवार लोक येतात. कारण कितें, एक भावना घेवन येता की आपली इच्छा व्यक्त करता आनी ती इच्छा देवा कडेन व्यक्त केल्या नंतर ती देव तेंची पूर्ण करता. त्या खातीर लोक येता देवा कडेन, बोडगेश्वरा कडेन. आतां एक गोष्ट सांगपाची म्हणजे आमचोच अनुभव सांगपाचो म्हणजे तुमकां देव बोडगेश्वर, बाकीच्या आदली स्टोरी सांगना कशी स्टार्ट जाली, कितें जालें. ल्हान आसलेले पयलीं शेतकरी आसलेले, सौभोंवतणी शेतकरी, इल्लेशे पयलीं देवूळ आसलेले, इल्लेशे ते शेतकरी आपले स्टार्ट करताले पेरणी हें बी, तेन्ना ते देवाक उजवात लायताले, व्हिडियो दिताले आनी थंयसून तांकां एक कितें तरी दिसतालें की बाबा हांगा कितें तरी देवाचें स्थान आसा. त्या निमित्तान हे देवूळ आयज जे येदे व्हडले प्रशस्त देवूळ जाला ते जाणट्यांनी तयार केल्लेले. आमी आतां कमिटी आसा, तेजे पयलीं खूब कमिटी गेल्यो, तेंच्यांनी आमच्या फुडें आनीक कमिटी येतल्यो, ते करतले. पण देवाचें जें कार्य आसा, लोकांक जो अनुभव आहा, त्या अनुभवान लोक देव बोडगेश्वरा कडेन आपले कितें कारण आसा ते घालता, तेंची इच्छा पूर्ण जाता. त्या खातीर त्या बोडगेश्वर देवाक आयज म्हणटा पळय राखणदार म्हणटात, गोंयचो राखणदार. आतां तुमकां एकूच एग्जाम्पल सांगता की आमच्या देवळान ह्या आमच्या टेन्युअराक 2 फावटी चोरयो जाले. एक जाली ती पाद्रताणी आसा पळय, तेन्ना लोकांनी म्हणजे सकाळची ती चोरी जाली, पण तुका सांगता की अवघ्या 1-2 तासान चोर म्हणटा ते रोखडेच मेळ्ळे, पयशे रिकवर जाले. म्हणजे हे एक व्हडले देवाचे घेण्यासारखे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हडली हांगा आमची चोरी जाली, फंडपेटी फोडली, आमचो जो सेक्युरिटी आसलो ताका मारलो, म्हणजे हें जावना, म्हणजे देवानूच ताका वाचयलो. पण तुका सांगता ते जे चोर येयल्लेले पळय ते सामके म्हणजे क्रिमिनल, म्हणजे ते व्हडले चोरयो करपी, साद्यो बी न्हू. म्हणजे ते महाराष्ट्रान सगळ्यो चोरयो केल्यो आनी ते गोंयान येयले. आनी गोंयान जेन्ना तेंच्यांनी देव बोडगेश्वराच्या फंडपेटीक जेन्ना हात घातलो तेन्ना त्याच दिसा, म्हणजे तुमकां सांगपाचें म्हणजे म्हत्व म्हणजे सांगपाचें देवाचें घेण्यासारखें की त्याच दिसा तांकां पोलिसांनी धरले, ते महाराष्ट्र पोलिसांनी. पण देवाची फंडपेटी बोडगेश्वर ते हरशी सबंद महाराष्ट्रान फोडीत गोंयांनी पावले. पण जेन्ना देव बोडगेश्वराची फंडपेटी जेन्ना फोडली तेंच्यांनी, तेन्ना रोखडेच त्या दिसा तांकां सावंत हाडी त्याच दिसा रातचे धरले. म्हणजे हे सुद्धा बोडगेश्वराचे एक महत्व आसा. जागृत देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहा. कारण हो सुद्धा विषय म्हणजे साधो न्हू. इतकी तेंच्यांनी देवळां फोडून गोंयान येयले, बोडगेश्वराच्या फंडपेटीक हात लायल्या बरोबर त्याच राती ते मेळ्ळे. हे व्हडलें महत्व आसा. अश्यो कितल्योश्योच गोश्टी आहा. म्हणून लोक आपली भावना घेता आनी देवा कडेन इच्छा व्यक्त करता आनी ती तेंची इच्छा पूर्ण जाता. म्हणून आयज तुमी पयले काल संड्याक म्हाका दिसता कमीत अध्यक्षान सांगलें त्या प्रमाणे 60-70 हजार तरी भाविक घेवन गेले. कारण कितें? कारण प्रत्येक भाविकाच्या मनान आसता
की देव बोडगेश्वराच्या देवळान आपण पावलो, थंय पाऊल थेयले की आपली इच्छा जी आहा ती पूर्ण जाता, ह्या भावनेन सगळो लोक येता. दररोज लाखो भाविक या ठिकाणी येतात. म्हणूनच येतात. ओके ओके, थँक्यू. तुम्ही चांगली माहिती सांगितली. ओके, थँक्यू व्हेरी मच. माझं नाव श्यामराव आत्माराम पेडणेकर. मी देवस्थानचा खजिनदार. मला आज 18 वर्ष आली मी देवाचे काम करतो आणि आमचे कमिटीचे मेंबर आहे, त्यामुळे मी यांच्यामध्ये सिनियर एक महाजन आहे. सिनियर म्हणून काम करतो त्यांच्याबरोबर. आणि त्याने अध्यक्ष सांगलं आणि सेक्रेटरीने सांगलं कारण सर्व ते काही बरोबर आहे. मला काही जास्ती सांगायचं काही गरज नाही. कारण हा बोडगेश्वर म्हणजे म्हापशाचा नव्हे, गोयचा नव्हे, इंडियाचा नव्हे, तर संसाराचा राखण आहे. संसार कुठलेही जरी लोक आले तर त्याची भेट घेऊन जातात आणि त्यांच्या भाषेत ते काय ते मागतात ते त्यांना मिळतं. अशा तऱ्हेने हा बोडगेश्वर आपला राखणदार सर्व जाती धर्म बघित नाही, सर्वांना तो आपलं जे मागतो ते देतो, हाकेला पावतो. मी माझी दोन शब्द. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव श्रीराम एकनाथ शिंदे. मी देवस्थानचा उपाध्यक्ष आहे. आपल्या अध्यक्षाने तसंच आपल्या सेक्रेटरीने आपल्याला खूपशी माहिती सांगलेली असा, तसंच आमच्या खजिनदारांनी माहिती सांगलेली असा. ही जात्रा म्हणटा पळय ती प्रत्येक अशा असा एक म्हयनो पयलीं लोकांक बोवाळ आसता की बाबा बोडगेश्वराची जात्रा केन्ना. फेरीवारी जे आसात पळय शॉपकार ते एक म्हयनो पयलीं फोन करतात, बाबा तुमची जात्रा केन्ना आसा, कितके दीस आसा. तांकां इच्छा आसता बाबा की हांगा जो फेरीकार जो येता केन्नाच खाली येत असो ना. तो म्हणटा जो आमकां बोडगेश्वराच्या जात्रेक जे येता पळय उत्पन्न येता ती खंयसरूच ना. ते सदांच खंयचोय दुकानदार असो आसा आनी केन्नाच दुखी वचना, सदांच असोन वयता. तशेंच आमी ल्हान आसतना एक आसा की आदी हांगा जे की हें नासलें, गाडयो नासल्यो, कितें नासल्यो, तेन्ना एक हें आसा बाबा खंयचेय आतां समज कोण रातचो संकटान पावलो सदांच म्हणा बोडगेश्वर महाराज पाव आपणाक. कित्याक तेजें अशें रूप आसा तो खंयच्याय रुपान त्या मनशाक आपल्या घरा कडेन व्हरोन सोडटालो आनी जेन्ना फाटल्यान पळयतालो कोणूच नासतलो. तेजी एक बोडगेश्वरा बद्दल उलयता न्ही कितके थोडेच. तो खंयच्या आयज खंयचोय संकटाक कोण गोंयान आसो, महाराष्ट्रान आसो, खंयसरूय आसो, जे कोण आमचे गोंयचे भायर गेल्ले आसा, दुबय आसात, खंय कुवेट आसा, खंयसरूय तेंच्यांनी फक्त एकूच म्हटल्यार पुरो बोडगेश्वरा आपणाक पाव. तेंची अशें आसा की बाबा बोडगेश्वर पाव म्हणटू तेंचे खंयच्याय रुपान कसलेंय कोणाचें कितें सांडलेलें आसा, जर कोणाचें कसलें संकट आसा, कोणाचें आयज आमकां गारणे अशें घालतात लोक बाबा आपलें काम जावपाचें आसलें, आपल्या प्रॉपर्टीचें काम जावपाचें आसा आनी कोणाचें ते येतात हांगा केळीचो घड घेवन कित्याक बाबा आपलें काम झालें म्हणून अशें त्या लोकांक बोडगेश्वराक सांगतात ते बाबा तुका आपूण हांगयलेलें आपलें काम झालें. खंयचोच भक्त कसलेंय संकटाक ताका उलो करीत न्ही, 100% तेंची कामां जाता. फक्त तितकेच जे बोडगेश्वराच्या मना भावर्थान जो कोण काम करता, मना भावर्थान जर ताका जर श्रद्धेन तर मानता ताका तो केन्नाच दुखी दवरिना. तेंच्या अस्तयो मुखान तेंचें काम करतात तो. आनी तेजी खरेंच म्हणटा बोडगेश्वर आमकां सुद्दां म्हाजें स्वताचें एक उदाहरण आसलें. हांवें म्हणलें बोडगेश्वर म्हाजें काम जावनी, खंयच्या रुपान म्हाजें काम जालां आनी हांव ताका तेजी कितकी सेवा करता न्ही कितकी हांव थोडीच. आनी आमकां असो आसा की विचार आसा की आमच्या सेक्रेटरीन सांगलां आसतलें की आमी एक अशें आमचें एक ह्या आसलें आमी बाबा खंय तरी जागो घेवपाचो. जागो घेवन एक मेडिकल फॅसिलिटी म्हणजे आमी आयज गोंयांत आमच्या लोकांक डायलिसीस चालू आसा, सिटी स्कॅन आसा, जर आमी एक्सरे जर कितें मेडिकल फॅसिलिटी खूब आसा आयज लोकांक जाय पडटा. आमी कितें चिंतलें आयज आमच्या देवा कडेन फंड आसा, एक देवाचें नांव जावनी, बोडगेश्वराचें नांव जावनी आनी एक बाबा 20,000 समज MRI समज करपाक सिटी स्कॅन 20,000 लागता, आमी एक 50% दिवया. कित्याक फ्री दिवप हें योग्य न्ही. कित्याक एक हें उरता देवाकूय फंड येतलो, देवा फाल्यां कोणाक सेवा करपाकूय मेळटली, तेजो एक लाभ घेवपाचो एक आमी चिंतलेलें. तें आमचे कडेन सांगना. देवाचें नांव फुडली कमिटी कोणूय येवं तांकां मागता की हो जो आमचो विचार आसा न्ही तेंच्यांनी फुडें व्हरचो. तसोच आमकां आनिकूय अशें आसा की खंय तरी कोण म्हणटा बाबा तुमचे कडेन तुमी हें करतात तें करतात, तो आमच्या भाविकांक जर आमच्या गोंयकारांक तुमी फॅसिलिटी कित्याक दवरिना तो आमकां खूब जाण विचारता. आमी म्हणटा करुया, तुमचे विचार बरे आसा करुया. कोणी सांगलें आमकां की बाबा तुमी वृद्ध आश्रम करात की आयज जाणटेले आमचे आसा थोडे खूब जाणांक तांकां एक सेवा जाय ती आमच्या बोडगेश्वर फंड म्हटल्यार कोणूय धांवन येता. बोडगेश्वराक म्हणटा कोण ना म्हणना, ते बोडगेश्वर हस्ते मुखार कोणूय कितकेय दिता
तशेंच आमची ती फुडली कोण येता पळय तेंच्या वांगडा अशें चिंतता की देवाच्या नांवान कितें तरी बरें करचें आनी म्हाजे 2 उतरां सोंपयतात. देव बरें करूं. थँक्यू. निश्चितच तुमची जी स्वप्न आहेत ती श्रीदेव बोडगेश्वर पूर्ण करेल. 100% बोडगेश्वर पूर्ण करेल. कारण ज्या पद्दतीने आम्ही तेका मनापासून मागता बाबा देवा आमच्या आयज आम्ही जे कमिटीन तुझ्या कडेन येयला कितें तरी आमी एक रेस करुया, जर फंड रेस करुया, जर आनी कितें करुया. आमचो विचार असो ना की बाबा इतकेंच करुया. आमी चिंतता देवाचे नांव आनी किर्ती जावंक जाय. बाबा फायज मेडिकल फॅसिलिटी केली, नांव कोणाचें येतलें? श्री बोडगेश्वर तेचेर येतलें न्ही. फाल्यां रुद्राश्रम जालें कोणाच्या हितून वयता बाबा, खंय वयता? बोडगेश्वराच्या रुद्राश्रमात अशें तरी जातलें. ते नांवाची किर्ती जावनी. आमी कमिटी 3 वर्सांची पण देव हांगाच आसतलो आनी देवाचे भरभराट अशें बरें जावनी, प्रचंड हें जावनी देवाचें हें आमी मागता. थँक्यू व्हेरी मच. छान माहिती. धन्यवाद म्हणटा. थँक्यू. मी संजय विंदोडकर बोलतो. संजय विरनोडकर. संजय गजानन विंदोडकर. ओके. हां. असं आहे राखोंडा, केव्हा पण हाक मारली ना धावणार आहे. तेव्हा पण आम्ही कुठे जातो लांब. मी बोडगेश्वरला सांगतो असंच आहे. मी कुठे पण गेलो तर चांगल्या स्वरूपात यायला पाहिजे तसं पण हे केलं. मी भरपूर हे केलेलं आहे. म्हणजे आई ठीक होती तेव्हा हे केलं होतं आणि आई माझी चांगली होऊ नये केळ्याचा घड घालतो. मग आई आजारी असताना तुम्ही नवस बोलला होता की आई. हां. ओके. मी आई पण चांगली झाली, केळ्याचा पण घड घातला मी. म्हणजे केव्हा हाक मारली तर बोडगेश्वर आम्हाला पोचतो. नवसाला पावणारा देव. नवसाला पावणारा आहे. पूर्ण गोवा महाराष्ट्र सगळ्याला पोचणारा बोडगेश्वर आहे आमचा. एवढं राखणदार आहे. थँक्यू.